500 रुपयांच्या नोटा बंद होणार। एटीएम मध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश। एटीएम मधून निघणार नाही 500 ची नोट। राज्यातील ज्या नागरिकांकडे 500 रुपयांची नोट आहे तर त्या नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। कारण सरकारच्या माध्यमातून नोटबंदी करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजेच सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 500 रुपयांची नोट आता बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। बघा, काल सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये 500 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सावकारांकडे जो काळा पैसा आहे तर तो काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मग ही नोटबंदी कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेच्या अगोदर जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही त्या जमा करायच्या आहेत। कारण सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 500 रुपयांची नोट बंद करण्याचा फायनल निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा छापायच्या बंद करण्यात आलेल्या आहेत। यासोबत एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा कमीत कमी निघत आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला 100-200 रुपयांच्या नोटा एटीएम मधून निघत आहेत। एटीएम मध्ये 500 रुपयांच्या नोटा आता कमीत कमी निघत आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आता सर्व नागरिकांना नोटा बदलून घ्यावे लागणार आहेत। म्हणजे ज्याप्रमाणे मोदी साहेबांनी 2016 सालामध्ये नोटबंदी केलेली होती त्याच पद्धतीने आता या 2026 सालामध्ये ही नोटबंदी आता परत एकदा होणार आहे। म्हणजे दर 10 वर्षांनी नोटबंदी करण्याचा निर्णय घेण्यात येत असतो तर तो निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आता बघा, श्रीमंत लोकांकडे भरपूर काळा पैसा असतो तर तो काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आता नोटबंदी होत आहे। आता बघा, एकंदरीत आपण या नोटबंदीचा अगोदरचा इतिहास बघून घेऊयात। बघा, तुम्हाला सुद्धा आठवत असेल 2016 सालामध्ये मोदी साहेबांनी अचानक टीव्ही वरती येऊन रात्री 8 वाजता टीव्ही वरती आले आणि त्यांनी सर्वात मोठी धक्का देणारी घोषणा केलेली होती। तर ती गोष्ट म्हणजे मेरे प्यारे देशवासियों, अभी नोटबंदी होने वाली है, तुरंत अपने पैसे बैंक में जमा करो, अशा प्रकारे मोदी साहेबांनी सर्वांना आव्हान केलेले होते। त्याच पद्धतीने आता नोटबंदी केली जाणार आहे आणि 500 रुपयांच्या नोटा आता बंद केल्या जाणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील ना तर तुम्ही त्या कोणत्या बँकेमध्ये जमा करायच्या आहेत, कुठून तुम्ही त्या बदलून घ्यायच्या आहेत। यासोबतच जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा जास्त असतील तर तुम्ही काय करायचे आहे। यासोबत जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढले आणि त्यामध्ये 500 रुपयांची नोट आली तर तुम्ही काय करायचे आहे, किंवा जर तुम्हाला कोणी 500 रुपयांची नोट दिली तर ती तुम्ही घ्यायची आहे की नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। आता बघा, 2016 ला नोटबंदी झाली होती। त्या नोटबंदीमुळे संपूर्ण देशाची प्रगती झालेली होती। म्हणजे संपूर्ण देशातील काळा पैसा बाहेर निघलेला होता, देशाची अर्थव्यवस्था बळकट झालेली होती। तशाच प्रकारे आता नोटबंदी केली जात आहे। बघा मित्रांनो, भरपूर दिवसांपासून नोटबंदी झालेली नव्हती। विचार करायला गेला तर 2016 सालामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून नोटबंदी करण्याच्या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली होती आणि 2016 सालामध्ये मोठ्यात मोठी नोटबंदी झालेली होती। विचार करायला गेला तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासून अजून नोटबंदी कधीच झालेली नव्हती। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये श्रीमंत लोकांकडे भरपूर काळा पैसा होता, सावकारांकडे काळा पैसा होता। तर त्यावेळेस काय झालेलं होता, 2016 सालामध्ये मोदी साहेबांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानक नोटबंदी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि मोदी साहेबांनी 2016 सालामध्ये नोटबंदी सुद्धा केलेली होती। आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणजेच आता 2026 साल सुरू होऊन भरपूर महिने उलटून गेलेले आहेत। म्हणजेच 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता या 2026 सालामध्ये सुद्धा नोटबंदी केली जात आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात
प्रमाणामध्ये पैसा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील, जर तुम्हाला कोणी 500 रुपयांची नोट सध्याच्या स्थितीला दिलेली असेल तर ते 500 रुपयांची नोट तुम्ही घ्यायची आहे का, किंवा तुमच्याकडे घरामध्ये 500 रुपयांच्या नोटा जास्तीत जास्त असतील तर तुम्ही काय करायचं आहे या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल की 500 रुपयांच्या नोटा बंद होणार, 500 रुपयांची नोट या तारखेपासून बंद होणार, तर अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, 500 रुपयांच्या नोटा बंद केल्या जाणार आहेत। तशा प्रकारे आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील, तुम्हाला कोणी 500 रुपयांच्या नोटांचा बंडल दिलेला असेल तर तुम्ही तो घ्यायचा आहे की नाही याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेले आहे। बघा, विचार करायला गेला तर 2016 सालामध्ये जी मोदी साहेबांनी नोटबंदी केलेली होती, तर त्या नोटबंदीमुळे आपल्या संपूर्ण भारत देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली होते, देशाची अर्थव्यवस्था बळकट झालेली होते। त्याच पद्धतीने आता 2026 साल सुरू होऊन भरपूर महिने उलटलेले आहेत। विचार करायला गेला तर ते 2016 ते 2026 आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत। मग या 10 वर्षामध्ये भरपूर नागरिकांकडे काळा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आता सापडलेला आहे। त्यामुळे ग्राहकांनो, मित्रांनो, या ठिकाणी आता मोदी साहेबांनी परत एकदा निर्णय घेतलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे आता नोटबंदी होत आहे। यासोबत आता 500 रुपयांच्या नोटा सुद्धा बंद होत आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील, तुम्हाला कोणी 500 रुपयांच्या नोटा दिलेल्या असतील, ATM मधून तुम्ही 500 रुपयांच्या नोटा लगेच काढलेल्या असतील, तर तुमच्यासाठी ही माहिती सर्वात महत्त्वाची माहिती आता ठरत आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सध्याच्या चलनामध्ये 100 रुपयाची नोट आहे, 200 रुपयाची नोट आहे, 500 रुपयांची नोट आहे। याच पद्धतीने आता 10 रुपयाची नोट आहे, 20 रुपयांची नोट आहे, 50 रुपयांची नोट आहे। तशा प्रकारे आता चलनामध्ये या नोटा आहेत। विचार करायला गेला तर मागच्या काही वर्षांपूर्वी 2000 रुपयांची नोट बंद करण्यात आलेली होते, 500 रुपयांची नोटा, 1000 रुपयांच्या नोटा सुद्धा बंद करण्यात आलेल्या होत्या। त्याच पद्धतीने आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात, तर ही 500 रुपयाची नोट तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता कोणत्या तारखेपासून 500 रुपयाची नोट बंद होणार आहेत याच्या संदर्भात कोणती माहिती आता समोर आलेली आहे तीच तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। यासोबतच विचार करायला गेला तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सर्वात मोठा निर्णय घेतलेला होता। या निर्णयामुळे आता संपूर्ण देशातील या ठिकाणी जनतेला जो प्रश्न पडलेला होता तो प्रश्न म्हणजे नोटबंदी कधी होणार, 500 रुपयांच्या नोटा कधी बंद होणार, तर याची आता तारीख पूर्णपणे जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा जास्तीत जास्त असतील, तुम्ही ATM मधून 500 रुपयांची नोट काढलेली असेल, तुम्हाला कोणी 500 रुपयांच्या नोटा दिलेल्या असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 500 रुपयांच्या नोटा आता चलनामधून बंद होणार आहेत। जर तुमच्याकडे जास्तीत जास्त 500 रुपयांच्या नोटा सापडल्या तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर मोदी साहेब देशातील मोठमोठे निर्णय घेत असतात। यासोबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेत असते। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून यासोबत राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ज्या नोटा चलनामध्ये आहेत तर त्या नोटांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आता किती रुपयांच्या नोटा कशा पद्धतीने बंद होत आहेत। बघा, 500 रुपयांच्या नोटा तर बंद होत आहेत, परंतु या 500 रुपयांच्या नोटा कधीपासून बंद होणार आहेत, कधीपासून या नोटा चलनामध्ये येणार नाहीत, देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी, आपल्या देशाची प्रगती फास्ट होण्यासाठी मोदी साहेबांनी कोणता निर्णय आता घेतलेला आहे तो निर्णय आपण पाहून घेऊया। आता बघा मित्रांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 2016 सालामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता। तो निर्णय म्हणजे नोटबंदीचा निर्णय घेतलेला होता। मोदी साहेबांनी 2016 सालामध्ये फक्त 500 रुपयाची नोट, 1000 रुपयाची नोट किंवा 2000 रुपयाची नोट बंद केलेले नव्हते। मोदी साहेबांनी 2016 सालामध्ये सरसकट नोटबंदी केलेली होते। आता एक बातमी समोर आलेली आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार आता 500 रुपयांच्या नोटा चलनामधून बंद होणार आहेत। तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर त्या नोटा आता तुम्हाला
तुम्हाला या प्रमुख बँकेमध्ये जमा कराव्या लागतील. 500 रुपयांच्या नोटा जर तुम्ही ATM मधून काढलेल्या असतील तर त्या नोटांचं काय करायचं आहे, जर तुमच्या घरामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले तर काय होणार आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बघा आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झालेला होता. तर 1947 सालापासून ते 2016 सालापर्यंत कधीही नोटबंदी झालेले नव्हते. भरपूर पंतप्रधान आले, भरपूर पंतप्रधान गेले, परंतु कोणी सुद्धा नोटबंदी केलेले नव्हते. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे 2000 तुम्हाला सुद्धा माहिती आहे या सालामध्ये निवडून आलेले होते. ते पहिल्यांदा पंतप्रधान झालेले होते. त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्यांनी 2016 सालामध्ये काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सावकारांकडे जो काळा पैसा होता त्यांनी जो पेट्यांमध्ये कपाटांमध्ये यासोबत जमिनीमध्ये जो पुरून ठेवलेला पैसा होता तर तो पैसा बाहेर काढण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी, तो काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. अचानक मोदी साहेब 2016 सालामध्ये टीव्हीवरती रात्री 8 वाजता आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केलेली होते. ही घोषणा झाल्या सर्वांना सर्वात मोठा धक्का बसलेला होता, कारण मोदी साहेबांनी नोटबंदी करण्याच्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला होता. त्यामुळे आता नोटबंदी त्यावेळेस करण्यात आलेली होती. त्याच पद्धतीने आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2016 ते 2026 10 वर्षांचा कार्यकाळ आता उलटलेला आहे. तर या 2026 सालामध्ये आता नोटबंदी केली जात आहे. परंतु नोटबंदी फक्त 500 रुपयांची केली जात आहे का सरसकट सर्व नोटा आता चलनामधून बंद केल्या जाणार आहेत, त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. आता बघा मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये 500 रुपयांची नोट असतील किंवा 500 रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा असतील, म्हणजेच 500 रुपयांचे बंडल असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, किंवा तुमच्या मित्राने, नातेवाईकाने किंवा तुम्हाला कोणी जर 500 रुपयांच्या नोटांचे बंडल दिलेले असतील तर तुम्ही ते काय करायचं आहे, जर तुम्ही ATM मधून पैसे काढायला गेलेला असाल किंवा बँकेमध्ये पैसे काढायला गेलेला असाल आणि जर त्यांनी तुम्हाला 500 रुपयांच्या नोटा दिलेल्या असतील तर तुम्ही आता काय करायचं आहे, मग त्या नोटा तशा ठेवायच्या आहेत का त्या नोटा बदलून घ्यायच्या आहेत, म्हणजेच 500 रुपयांच्या बदलामध्ये 200 रुपयांची 100 रुपयाची नोट घ्यायची आहे का, याचीच माहिती आता देऊन टाकत आहे. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर 2016 सालामध्ये नोटबंदी झालेली होती. आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता नोटबंदी होणार, नोटबंदी केली जाणार. मोदी साहेबांच्या माध्यमातून अचानक नोटबंदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या पाहिलेल्या असतील. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर एक बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे. तर ती बातमी म्हणजे 500 रुपयांची नोट आता बंद होणार, 500 रुपयांची नोटा तुम्ही बँकेमध्ये जमा करा. तर अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती प्रचंड पसरलेल्या आहेत. तर या त्या बातम्यांमागचं जे काही सत्य आता उघडकीस केलेलं आहे तर ते सत्य आता आपण पाहत आहोत. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर 200 रुपयांच्या नोटा, 500 रुपयांच्या नोटा या ज्या नोटा आहेत तर या नोटा खोटा असल्याचा दावा करण्यात आलेला होता. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये 500 रुपयांच्या आणि 200 रुपयांच्या नोटांची छपाई या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर या ठिकाणी लोकांनी केलेले होते. त्यांनी नकली नोटा बनवलेल्या होत्या. म्हणजेच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 500 रुपयांच्या अशा काही नोटा समोर आलेल्या आहेत, 200 रुपयांच्या अशा काही नोटा समोर आलेल्या आहेत. तर त्या नोटा डुप्लिकेट आहेत, त्या नोटा नकली आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्याकडे 500 रुपयांची नोट असेल आणि ती नोट नकली असेल तर तुम्ही आता त्या नोटा या ठिकाणी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोदी साहेबांच्या माध्यमातून आता नोटबंदी केली जाणार. मोदी साहेब 2026 सालामध्ये नोटबंदी करतील अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा व्हायरल होत आहेत. तर बघा सध्याच्या स्थितीला मोदी साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लगेच नोटबंदी केली जाणार नाही. मोदी साहेबांनी सांगितलेल्या माहितीनुसार नोटबंदी होणार आहे. परंतु नोटबंदी कधी होणार आहे याची अधिकृत माहिती लवकरच मोदी साहेब देणार आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर या बँकेने दिलेल्या माहितीनुसार आम्ही अजून खरोखर ज्या 500 रुपयांच्या नोटा आहेत तर त्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु ज्या नकली नोटा आहेत, ज्या डुप्लिकेट नोटा आहेत तर त्या नोटा आता या ठिकाणी छपाईच्या बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच जे पण हे छपाई करणारे होते तर त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आता या ठिकाणी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्यामुळे नकली नोटा आता चलनामध्ये येणार नाही. तर या नकली नोटा आता 500-200 रुपयांच्या नोटा बंद केलेल्या आहेत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ज्या खरोखर नोटा आहेत तर त्या नोटा आता चलनामध्ये सुरूच राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.